हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण मी माझ्या घरी मकर संक्रांतीच्या हळदी कुंकाचा कार्यक्रम कसा करते ते. माझा एकच फंडा आहे, करायचं तर चांगलं करायचं, नाही तर करायचंच नाही. उद्यापर्यंत चांगला करण्याचा प्रयत्न करते. आय होप तुम्हाला सगळ्यांना माझा आजचा व्हिडिओ नक्की आवडेल. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मकर संक्रांतीच्या हळदी कुंकाच्या पहिल्या दिवशी मस्तपैकी मी अशा पद्धतीने प्रिपरेशन केलं होतं. तिळगुळाचे लाडू तयार केले होते, मसाचे पाकिट तयार करून घेतले होते आणि स्वतःच्या हाताने मस्तपैकी सगळ्यांसाठी नाश्ता बनवला होता. तर मी बनवलं होतं नाश्त्यामध्ये मकाचा चिवडा. ही रेसिपी तुमच्यासोबत मी नंतर शेअर करणार आहे, तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मस्तपैकी मी मकाचा चिवडा तयार केला होता, एकदम क्रंची, एकदम मसालेदार असा. आणि याला सगळं थंड करून मस्तपैकी मी पाकिट तयार केले होते, म्हणजे जेणेकरून जेव्हा हळदी कुंकू राहील तेव्हा मी माझ्या मैत्रिणींसोबत गप्पा मारू शकेल, म्हणून मी पहिलेच प्रिपरेशन करून ठेवते. हे थोडक्यात होतं बघा. अशा पद्धतीने मस्त चिवडा तयार केला होता, एकदम स्वादिष्ट झाला होता बघा. ही रेसिपी मी नंतर शेअरच करणार आहे. थोडा करायला वेळ लागतो आपल्याला. नाश्ता वगैरे पण करताना आपण जेव्हा सर्व करतो तेव्हा खूप मनाला आनंद होते बघा, खूप मस्त वाटते. मस्त चिवडा तयार केला होता मी, मसालेदार एकदम. चिवड्याचा मसाला मी घरीच तयार केला होता. सगळी रेसिपी मी नंतर आरामात शेअर करणार आहे. थोडीशी मेहनत घेतली ना तर सर्व चांगलं होते, मनाला शांती वाटते आणि आपल्याकडे येणाऱ्यांना पण चांगलं वाटते बघा. आणि नंतर मी पूर्ण चिवडा थंड केलं, अशा पद्धतीने पाकिट तयार करून घेतले, जेणेकरून आपल्या वेळाची बचत होईल आणि सगळ्यांना चांगलं वाटेल बघा. आणि आपण मैत्रिणींसोबत गप्पा पण मारू शकतो बघा. छान मस्तपैकी अशा पद्धतीने मी पाकिट तयार करून घेतले होते. द्यायला सोयीस्कर होते, सांडोबड होत नाही, हा माझा उद्देश होता. या दिवशी मी पूर्ण प्रिपरेशन करून घेतलं होतं. ज्या दिवशी मला हळदी कुंकू करायचं होतं त्या दिवशी मस्तपैकी मी सकाळी उठली होती, सगळं तयारी केली होती, स्वयंपाक वगैरे करून बाकीची मी तयारी करायला लागली होती. तर मग मी हॉल डेकोरेट केला होता बघा. हे माझा हॉल आहे, जिथे मी हळदी कुंकू करणार आहे. मस्त डेकोरेशन केलेलं आहे बघा. संध्याकाळ रात्र होता वेळ होता मस्त डेकोरेशन केलं होतं. आणि मध्ये मी काढली होती रांगोळी, युट्यूबवर पाहूनच काढली होती. थोडक्यातच काढली होती. अशा पद्धतीने मस्त फुलं वगैरे भरून, बांगड्या वगैरे ठेवून छान रांगोळी काढली होती. तुम्हाला माझी आजची रांगोळी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा बघा. नंतर मी केलं होतं वाण तयार. आमच्या विदर्भाकडे अशा पद्धतीने गव्हामध्ये पेरू, वालाच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, हरभरा, बोरं, ऊसाचे तुकडे, गाजराचे तुकडे अशा पद्धतीने टाकून वाण केलं जाते. आणि हे वाण सुवासिनीला दिलं जातं बघा. असं म्हटलं जाते की हे जे आपल्याला उत्तम आरोग्य भेटलं पाहिजे, म्हणून अशा पद्धतीने दान केलं जाते बघा. आता हे माझी झाली पूर्ण तयारी. रांगोळी वगैरे काढून माझा हॉल वगैरे डेकोरेट करून झाला होता बघा. कशा वाटली तुम्हाला माझी तयारी मला नक्की सांगा. अशा पद्धतीने मी देवीची स्थापना करते. हळदी कुंकू सुरू व्हायच्या पहिले मी देवीची पाया पडून त्यांना वाण देऊनच मी नंतर हळदी कुंकाला सुरुवात करते बघा. मी देवीची मस्त सजावट केली होती, माझी सजावट झाली होती. कसं वाटते तुम्हाला तयारी माझी मला नक्की कमेंट करून सांगा. मस्त छानपैकी मी जुने गाणे लावले होते, छान मस्त एकदम रोमॅन्टिक असं वातावरण खूप छान असं केलं होतं. तुम्हाला माझं आजचं डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. तर तयार होता माझा हॉल. आता वाट होती फक्त गेस्ट लोकांची. तोवर मस्तपैकी मी फोटो काढले आणि व्हिडिओ काढले. तर आता सुरुवात झाली माझ्या मैत्रिणींच्या येण्याची. हे सर्व माझ्या मैत्रिणी आहेत, सर्व चांगल्या मस्त मैत्रिणी आहे. आमच्या बिल्डिंग मधल्या बाहेरच्या सगळं मैत्रिणी आहे. खूप एन्जॉय केला आम्ही सर्वांनी. मी काही गेम्स पण ठेवले होते, मस्त गेम खेळलो. सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला, सगळ्यांना गेम खूप आवडले, सगळे खुश होऊन गेले माझ्या घरी. मस्त 1 by 1 सगळे येत होते, आम्ही खूप एन्जॉय केला. तर मस्त काकूनी मस्तपैकी लक्ष्मीजीचं भजन म्हटलं होतं. भजन पासून सुरुवात झाली गेमची. काही नौखाने आले होते, मी चिठ्ठी ठेवल्या होत्या, एक बाउल केला होता त्यामध्ये चिठ्ठ्या ठेवल्या होत्या की ज्यांना ती चिठ्ठी येईल त्यामध्ये तुम्हाला जे काय आहे ते करावं लागेल. आवडतं गाणं, कुणाला चिठ्ठी आली होती उखाणे म्हणण्यासाठी, कुणाला जोकसाठी आली होती, कुणाला असं आलं होतं की तुम्ही तुमच्या हस्बंड आणि वाईफ दोघं एकमेकांना काय नावाने हाक मारता. आणि काही ट्विस्ट टाकले होते, 2-3 चिठ्ठ्या टाकल्या होत्या मी की आपल्या हस्बंडला कॉल करायचं आणि त्यांना आय लव्ह यू म्हणायचं.
मला वाटलं पहिले की ते आवडणार नाही लोकांना, पण त्यांना खूप जास्त आवडलं, खूप एन्जॉय केला. मस्त उखाणे घेतले, मोठे मोठे छान छान उखाणे घेतले. मग सगळ्यांनी मला घ्यायला लावलं, तर मी पण उखाणे घेतलं बघा. आवडतं गाणं म्हणायला लावलं होतं बघा. ह्या दोघींनी गाणं म्हटलं छानपैकी. खूप एन्जॉय केला आम्ही, मस्त खूप मज्जा आली आम्हाला. एकमेकांना चिडवणं वगैरे खूप मज्जा केली. अशा प्रकारे माझा हळदी कुंकाचा कार्यक्रम पार पडला. रात्री मला 11:45 वाजेपर्यंत मस्त काम पुरले. सगळं आल्या माझ्याकडे, मी ज्यांना ज्यांना बोलवलं होतं ते सर्व आल्या. सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. सगळ्यांना माझ्या घरचा कार्यक्रम आणि माझा गेम खूप जास्त आवडला. हे काकू आहे, काकाला आले बी म्हणत आहे बघा. छान असा गेम खेळलो आम्ही, खूप मज्जा आली. हिला पण ती चीट आली होती, फोन करून आयला बी म्हणायचं हजबंडला. आणि हिला पण तीच चीट आली होती. गेम ठेवला तर सगळ्यांना खूप मज्जा आली. सगळ्यांना खूप जास्त आवडला गेमचा प्रकार. थोडा वेळ बसल्या, गप्पा केल्या मस्तपैकी. ही माझ्या मुलीची मैत्रीण आहे, तिची आई. दोघींनी मस्त छानपैकी गाणं म्हटलं होतं. दोघींचा आवाज खूप छान आहे. गाणं म्हटलं देवाचे वगैरे तर मस्त माहोल होतो की नाही. तर काही गोड आठवणी आहे, मस्त फोटो काढलेले आहे आम्ही. तर माझे फोटो तुम्ही मस्त बघा. तुम्हाला माझा आजचा प्रोग्राम कसा वाटला, कशी प्रिपरेशन वाटली, कसं आम्ही गेम खेळलो, आम्हाला सगळं मला कमेंट करून सांगा. कसा वेळ गेला माहीतच पडलं नाही. 2 दिवसाचा थकवा या प्रोग्राममुळे सगळा निघून गेला. वाटलंच नाही की मी एवढी मेहनत केली, मला एवढा त्रास झाला असेल, काहीच वाटलं नाही. खूप मज्जा केली. सगळ्यांना भेटून, सगळ्यांचा आनंद बघून पूर्ण थकवा निघून गेला. सगळे आले, खुश होऊन गेले, हे खूप इम्पॉर्टंट आहे. खूप मस्ती केली आम्ही सर्वांनी. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ नेक्स्ट